Hello everyone, welcome to all. Today we are going to learn standard 5th नवोदय. स्टँडर्ड 5th नवोदय मधील आज आपण पाहणार आहे असाइनमेंट 5.1 डायजेस्ट 2024 प्रमाणे जे न्यू क्वेश्चन आलेले आहे ते न्यू क्वेश्चन पाहणार आहे. तर 5.1 मध्ये जे न्यू क्वेश्चन आलेले आहे ते आलेले आहे क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 6. तर सुरू करूया क्वेश्चन नंबर 2. द ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 8, 12 अँड 16 इज. आता या ठिकाणी आपल्याला ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर आपल्याला काढायचा आहे की त्या नंबरला एक्झॅक्टली डिवाइड झाल्यावर खाली रिमाइंडरमध्ये 0 राहील. त्या नंबरला आपल्याला डिवाइड करता आलं पाहिजे 8नी पण, 12नी पण आणि 16नी पण. एक्झॅक्टली म्हणजे आपल्याला निश्चितपणे त्याला डिवाइड झालेलं पाहिजे. आता दिलेल्या ऑप्शनमधून या मोठा नंबर कुठला आहे की त्या नंबरला आपल्याला 8नी डिवाइड केल्यावर, 12नी आणि 16नी डिवाइड केल्यावर खाली 0 राहते. आता या प्रकारे जर क्वेश्चन दिलेला असेल, या प्रकारचा क्वेश्चन सॉल्व करायचा असेल तर या तिन्ही नंबरचा आपल्याला एचसीएफ काढावं लागेल. कारण की त्या ठिकाणी आपल्याला ग्रेटेस्ट विचारलेलं आहे. ग्रेटेस्ट विचारलं असेल तर आपण त्या तिन्ही नंबरचा काय काढायचा, एचसीएफ. एचसीएफ आपण बॉक्स मेथडने काढणार आहे, म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर. रायटिंग करणार आहे आपण 8, 12 आणि 16 आपल्याला काढायचं आहे एचसीएफ. आता एचसीएफ काढण्याकरता आपल्याला हे तिन्ही नंबर बॉक्स मेथडने रायटिंग करून घ्यावे लागेल. 8, 12 आणि 16 या पद्धतीने रायटिंग केल्यावर आपल्याला या तिन्ही नंबरला डिवाइड होणारा इथे प्राईम नंबर रायटिंग करावं लागेल. म्हणजे 8, 12 आणि 16 हे तीन नंबर 2 या प्राईम नंबरच्या टेबलमध्ये येतात. म्हणून 2 4 जा 8, 2 6 जा 12, 2 8 जा 16. पुन्हा हे तीन नंबर कुठल्या प्राईम नंबर टेबलमध्ये येतात तर 2च्याच. इथे आपल्याला 4नी पण डिवाइड होते, पण इथे 4 रायटिंग करायचा नाही आहे. इथे रायटिंग करत असलेला नंबर तो कुठल्याच टेबलमध्ये यायला नको. इथे पण 4, 6 आणि 8 ह्या 2ने डिवाइड होतात, म्हणून 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8. त्यानंतर इथे बघा 2, 3 आणि 4 हे तिन्ही नंबर कुठल्याच टेबलमध्ये येत नाही. 4 आणि 2 येतात पण 3 येत नाही. आपल्याला एचसीएफ काढताना जे नंबर दिलेले असेल आपल्याला 2 असेल, 3 असेल, 4 असेल ते पूर्णच्या पूर्ण नंबर एकाच टेबलमध्ये यायला पाहिजे. त्या ठिकाणी 2 टाईम हे नंबर एका टेबलमध्ये आलेले आहे. 2 आणि 2 म्हणजे 8, 12, 16 हे 2च्या टेबलमध्ये, 4, 6, 8 हे पण 2च्या टेबलमध्ये. आणि हे आलेले नाही आहे म्हणून सोडून द्यायचे. जे आलेले नंबर आहे ते नंबर आपल्याला 2 घेऊन त्याचा मल्टिप्लाय करायचा आहे. 2 इंटू 2, 2 2 किती होतात 4. तर या तिन्ही नंबरचा जो एचसीएफ निघालेला आहे तो निघालेला आहे 4. आता एचसीएफ 4 निघालेला असेल तर आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे की कुठल्या नंबरनं आपल्याला एक्झॅक्टली डिवाइड होणार आहे. तर आपण जर 4नं 900ला जर डिवाइड करून पाहिलं तर 4नी 900 डिवाइड होत नाही. त्यानंतर बी नंबरचा 960 आपण डिवाइड करून पाहायचा आहे, म्हणजेच 960 डिवायडेड बाय 4. 4 2 जा 8, 9 - 8 1, त्यानंतर 6, 4 4 जा 16, 0 0 0 घेतला, या ठिकाणी 0 घ्यायचा आहे. 4च्या टेबलमध्ये 0 येतो, 4 0 0. तर या ठिकाणी जो एचसीएफ निघालेला आहे 4 त्या नंबरने दिलेल्या नंबरला डिवाइड झालेला आहे 960. आता इथे ग्रेटेस्ट नंबर म्हणते. ग्रेटेस्ट बघा इथे ग्रेटेस्ट आहे 990, पण 4ने त्या नंबरला डिवाइड होत नाही. बघा इथे आपण करून पाहणार आहे 994. 4 2 जा 8, 1 9, 4 4 जा 16, 9 - 6 3 0. त्यानंतर 4 7 जा 28. तर इथे 2 राहतात शिल्लक. तर ह्या ग्रेटेस्ट नंबर असून पण या नंबरला डिवाइड होत नाही. आपल्याला असा नंबर पाहावा लागेल दिलेल्या ऑप्शनमधून की जो या तीन नंबरचा एचसीएफ आलेला आहे त्या नंबरने त्याला डिवाइड झालेलं पाहिजे. तर तो ग्रेटेस्ट नंबर आहे बी, म्हणून ऑप्शन बी इज राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन 6 हा पण असाइनमेंट 5.1 मध्ये न्यू आलेला आहे.
3 बेल रिंग टुगेदर ॲट 8:30 AM. म्हणजेच 3 बेल इथे 8:30ला वाजलेल्या आहे म्हणतात. त्यानंतर इफ दे रिंग ॲट इंटरवल ऑफ 40 सेकंड, 50 सेकंड अँड 60 सेकंड रिस्पेक्टिव्हली. इफ म्हणजे जर म्हणते त्यांनी रिंग दिली आहे म्हणते इंटरवल ऑफ म्हणजे ब्रेकची त्यांनी रिंग दिलेली आहे 40 सेकंडनी, त्यानंतर नेक्स्ट 50 सेकंडनी, त्यानंतर नेक्स्ट 60 सेकंडनी रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमाने 40, 50 आणि 60 अशा प्रकारे त्यांनी बेल दिली आहे म्हणते. त्यानंतर देन ॲट व्हॉट टाईम विल दे रिंग टुगेदर नेक्स्ट. तर त्या म्हणते अगोदर 8:30ला त्यांनी कंबाईंड रिंग दिलेली होती म्हणजे एकत्र त्यांनी बेल दिलेल्या होत्या. त्यानंतर 40, 50, 60 या थोड्या सेकंदांनी त्यांनी रिंग दिल्या. त्यानंतर ते म्हणतात की त्या पुन्हा रिंग केव्हा एकत्र देईल. तर यासाठी आपल्याला जे 40, 50 आणि 60 आहे या 3 नंबरचा आपल्याला एस-सी-एफ काढावं लागेल. एस-सी-एफ काढल्यावर आपल्याला जे पण त्याचा एस-सी-एफ येईल तो आपल्याला 8:30मध्ये प्लस करावा लागेल. म्हणून आपण 40, 50 आणि 60चा एस-सी-एफ काढणार आहे. त्यानंतर इथं 40, 50 आणि 60 हे 3 नंबर कुठल्या अशा प्राईम नंबर टेबलमध्ये आहे तर ते आहे 5च्या. 5 हा प्राईम नंबर आहे. 5 हा नंबर कुठलाच टेबलमध्ये येत नाही. आपल्याला या ठिकाणी नंबर घेताना तो नंबर कुठल्या टेबलमध्ये यायला पाहिजे नाही. म्हणून 5 8 जा 40, 5 10 जा 50, 5 1 जा 5 आणि 5 2 जा 60 याला आपल्याला डिवाईड करायचं असतात. म्हणून आपण 5 12 जा 60 याप्रमाणे डिवाईड केलेलं आहे. त्यानंतर हे सर्व नंबर 2च्या टेबलमध्ये येतात. 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12. त्यानंतर 4, 5, 6 हे तिन्ही नंबर कुठल्या एका टेबलमध्ये येत नाही. म्हणून आपल्याला जे हे 3 नंबर ज्या टेबलमध्ये आलेले आहे म्हणजे 5 आणि हे 3 नंबर ज्या टेबलमध्ये आलेले आहे 2 या 2 नंबरची मल्टिप्लाय करायची आहे. म्हणजे 5 × 2 5 2 जा 10. 10 काय झालेले आहे मिनिट. ते नंतर 10 मिनिटांनी पुन्हा एकत्र रिंग देणार आहे. म्हणजे आपल्याला अगोदर केव्हा रिंग दिलेली होती 8:30ला. 30 आपल्याला याप्रमाणे रायटिंग करावं लागेल. 8:30 म्हणजे हे झालेले आहे आवर आणि हे झालेले आहे मिनिट. पॉईंटच्या अगोदरचे आवर आणि मिनिट. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला +10 करावे लागेल कारण की ते मिनिट आहे म्हणून मिनिटच्याच बॉक्समध्ये आपण रायटिंग केलेले आहे. 3 आणि 1 4 आणि 8 जसेच्या तसे. म्हणजे 8:40ला त्या पुन्हा एकत्र रिंग देणार आहे. म्हणून ऑप्शन बी 8:40 AM इज राईट ॲन्सर. ओके, याप्रमाणे आपण क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 6 5.1 मध्ये सॉल्व केलेला आहे. ओके, थँक्यू.